60 वर्षे पूर्ण झालेले आहेत शिवसैनिकांना। आज त्यांच्या वर्धा दिनानिमित्त आज ह्या सगळ्या या ठिकाणी आपले सगळ्या शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, महिला मंडळ या ठिकाणी आलेले आहेत। ते आज वर्धापन दिवसाला 60 वर्षे पूर्ण झालेले आहेत। तर आज ऐतिहासिक दिवस आहे। आज आपल्या मनामध्ये काय भावना आहेत? निश्चितच खूप चांगल्या भावना आमच्या मनामध्ये आहे, कारण की एक मराठी बाणा या महाराष्ट्रासाठी स्वतंत्र असावा या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एका शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये केलेली होती। ती स्वतंत्रपणे गिरणी कामगारांच्या मुलांना घेऊन केलेली होती, मराठी माणसाला घेऊन केलेली होती। पण आज या 60व्या वर्धापन दिनाच्या वेळेला वाडी वस्तीपर्यंत या शिवसेनेची प्रसार आणि प्रचार झालेला आहे। आमचा कातकरी असेल, आमचा आदिवासी असेल, आमचा कुठलाही दलित बांधव असेल, तो सुद्धा या शिवसेनेशी कनेक्ट झालेला आहे। आपल्या सोबत आहेत महिला मंडळाचे जिल्हा अध्यक्ष आहेत ललिताताई पाटील। सर्वात महत्त्वाचं, बाळासाहेबांचं एक वाक्य आठवतं का? एक आपल्यासाठी एक प्रेरणादायी कोणतं वाक्य आहे का? बाळासाहेबांचे असे अनेक प्रेरणादायी वाक्य आहेत। त्यापैकीच एक, बाळासाहेब नेहमी म्हणायचे, मी आधी मराठी माणूस, नंतर हिंदू, आणि मराठी माणूस हा माझा श्वास आहे, त्याच्यासाठी मी अविरत लढा देत राहणार। महिला मंडळाचं असं म्हणणं आहे की शिवसेनेत जेही महिला येते त्यांना सन्मान मिळतो, असं आज या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आज आपल्या सोबत संवाद साधलेला आहे। धन्यवाद।